शहरातून 2 अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी फूस लावून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत। या प्रकरणी तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून पोलीस त्या मुलींचा शोध घेत आहेत। मूळची संगमनेर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी वय 17 नगरमधील गुलमोहर रस्त्यावर भाडोत्री रूमवर राहत होती। ती शिक्षणासाठी येथे राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले। दरम्यान रविवारी 24 डिसेंबरला दुपारी 2 ते 2:30 वाजण्याच्या दरम्यान तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले। या प्रकरणाची माहिती तिच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी नगर शहर गाठले आणि मुलीचा शोध घेतला, परंतु ती न सापडल्याने त्यांनी सोमवारी 25 डिसेंबरला दुपारी तोफखाना पोलीस ठाणे गाठून याबाबत माहिती दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जे.सी. मुजावर करत आहेत। मुलीच्या अपहरणाची दुसरी घटना भिंगारमध्ये घडली। मूळचे मेहकर जिल्हा बुलढाणा तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेले कुटुंब सध्या भिंगार शहरात राहत आहे। त्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीला वय 14 अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले। सदरची घटना सोमवारी 25 डिसेंबरला सायंकाळी 6च्या सुमारास घडली। मुलगी घरात नसल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी कळताच त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु ती सापडली नाही। त्यानंतर त्यांनी रात्री भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गाठले। पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करत आहेत। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।